ब्रेक नंतर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुमचं स्वागत। एक मोठी बातमी आहे। मनी लॉन्ड्रिंग आरोप प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळालाय। वरळीच्या सीजे हाऊस मधील मालमत्ता जप्तीची कारवाई रद्द करण्यात आली आहे। 2022 ला ईडीने पटेलांची मालमत्ता जप्त केली होती आणि पीएमएलए केसचा साफेमा ट्रिब्युनलकडे प्रफुल्ल पटेल यांनी जप्तीच्या कारवाई विरोधात दाद मागितली होती। फरारी आर्थिक गुन्हेगार आसिफ आणि जुनेद यांची आई हजरा मेमनकडून पटेल यांनी ही मालमत्ता खरेदी करताना मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ठपका ईडीने ठेवला होता। मात्र आता मनी लॉन्ड्रिंग आरोप प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे। प्रशांत, काय अधिक माहिती याबद्दल? आपल्याला माहिती खरं तर ज्यावेळेस 2022 साली ईडीने ही मालमत्ता जप्त केली होती त्यावेळेस अनेक गंभीर आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर झाले होते। इक्बाल मिर्ची याच्याशी संबंधित ही मालमत्ता, हाजरा मेमन, आसिफ आणि जुनेदची आई, आणखी दहशतवादी कृत्य करणाऱ्या या सगळ्याच एकमेकांच्या कुटुंबाकडून ही मालमत्ता प्रफुल्ल पटेल यांनी खरेदी करताना अनेक बेकायदेशीर व्यवहार केले, मनी लॉन्ड्रिंग केली असे गंभीर आरोप करण्यात आले होते। ईडी न्यायालयात ठेवलेल्या ठपकाला या मालमत्ता जप्ती कारवाईला प्रफुल्ल पटेल यांनी साफेमा जे ट्रिब्युनल आहे त्या ट्रिब्युनलकडे दाद मागितली होती। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीजे हाऊस वरळीची ही जी इमारत आहे याच इमारतीमध्ये ईडीचं ऑफिस आहे। आणखी प्रफुल्ल पटेल यांच्याच मालकीच्या इमारतीमध्ये ईडी भाडेकरू म्हणून तिथे आहे आणि त्याच इमारतीमधले मजले 12वा आणि 15वा मजला 180 कोटीची मालमत्ता जप्त केली होती। गेल्या 2 वर्षांपासून साफेमामध्ये अनेक तारखांवरची सुनावणी सुरू होती। अखेर साफेमा ट्रिब्युनलने आपला निकाल दिला नवी दिल्लीच्या आणि प्रफुल्ल पटेल यांना दिलासा दिला की मुळात दहशतवादी कृत्य ज्यांचं केलंय त्यांचा आणि या व्यवहाराचा कोणताही अर्थार्थी आर्थिक संबंध येत नाही, मनी लॉन्ड्रिंग केला नसल्याचा ठपका जो ईडीने यांच्यावर ठेवलाय तो ट्रिब्युनलनं काहीसा रद्द केलाय। हा प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळतोय। अजित पवार यांना शिखर बँक घोटाळा प्रकरणात मिळालेली क्लीन चिट, त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनाही मिळालेली क्लीन चिट हा एक राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळणारा मोठा दिलासा मानला जातोय। बरोबर प्रशांत, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।